श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना. आज करूया आपण काकडीचे थालीपीठ. मी काकांना त्यासाठी काकड्या सोलून आणि किसून द्या म्हटलं मला. तर काका म्हणाले काकड्या सोलायची काही गरज नाही, अशाच किसतो मी. तर म्हटलं किसा, असेच किसा. मागच्या बाजारात आणल्या होत्या काकड्या तर कोशिंबीर करायसाठी, पण काका सकाळी डबा घेऊन जातात. त्याच्यानंतर मग मी एकटीसाठी काही कोशिंबीर वगैरे काही करत नाही, तर मग त्या राहिल्या. म्हटलं एखाद्या वेळेस तुम्हाला थालीपीठच करेल ह्याचे. तर मग म्हटलं आज थालीपीठ करून देते, आज जरा उशिरा जाणार आहेत काका म्हणून. हा व्हिडिओ कालचा आहे. मी काल कोबी, मटर आणि बटाट्याची भाजी केली होती आणि काकडीचे थालीपीठ केले होते. तर जेवायला ती भाजी पोळीचा डबा होईल म्हटलं आणि काकड्याचे थालीपीठा नाश्त्याला होतील. तर एकाच दिवशी व्हिडिओ करणं जमत नाही मला, म्हणून मग मी भाजीचाही व्हिडिओ आज पूर्ण टाकला आणि आज काकडीच्या थालीपीठाचा व्हिडिओ पण टाकला आहे. काकड्या किसत होते तोपर्यंत मी दुसरा स्वयंपाक केला. काकड्या किसून झाल्या की छान याचंच पूर्ण पाणी पिळून काढायचं घट्ट, नाहीतर ह्या पाण्याने ना ते पीठ आपलं कालवतो ते खूप पातळ होतं. असं पिळून काढून घ्यायचं आणि हे उरलेलं पाणी ना फेकायचं नाही, हे प्यायला खूप छान वाटतं. याच्यात थोडंसं मीठ घालायचं आणि ते पाणी पिळून घ्यायचं. आता उन्हाळ्याचे दिवस पण आहे, छान थंड थंड होतं ते. आता ह्याच्यात थोडंसं मीठ टाकून पाणी पिळून घेतो. हे आम्ही आता ताजं ताजं पिलं ना की छान वाटतं, ठेवून नाही द्यायचं. याच्यामध्ये थोडीशी जिरेपूड आणि काळं मीठ टाकलं तरी मग ह्या पाण्याला खूप छान चव येते. नंतर ह्या किसामध्ये ना आले लसणाची पेस्ट, मिरचीची पेस्ट अशा हातावर चोळून ओवा आणि जिरं घालायचं, म्हणजे चांगला सुगंध येतो. धणेपूड, जिरेपूड घालायची, तीळ टाकायची असेल तर तिखट टाकायचं, हळद, चवीपुरतं मीठ, तांदळाचं पीठ थोडंसं, नंतर गव्हाचं पीठ आणि हे चांगलं मळून ठेवून द्यायचं मुरायला. पाणी काढलं म्हणजे चांगलं पीठ घट्ट होतं आणि तुम्ही लाटून पण थालीपीठ करू शकता जास्त पीठ मिसळून. पण मी काही जास्त मिसळलं नाही, खूप होतील थालीपीठं म्हणून कमीच पीठ मिसळलेलं आहे आणि मी कपड्यावर थापून थालीपीठं करणार आहे. तेव्हा थालीपीठं तयार आहेत, छान झालेत अगदी. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. दह्याबरोबर किंवा लोणच्याबरोबर सर्व करा.